गेल्या आठवड्यात एका समारंभामध्ये एक जण अगदी रिटायरमेंटला 3 वर्ष राहिली आहेत असे सद्गृहस्थ भेटले होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते रिटायरमेंटबाबत, की मला रिटायरमेंट होताना किती अमाऊंटची रक्कम इन्व्हेस्टमेंटमध्ये पाहिजे, अमाऊंट इन्व्हेस्ट कुठे कुठे करायला पाहिजे, रिटर्न्स किती मिळतील आणि मला माझा पैसा पुरेल का, याबाबत आपण थोडंसं डिटेलमध्ये चर्चा करूया. रिटायरमेंट होताना तुमच्या टोटल ॲन्युअल एक्सपेन्स जो काही असेल त्याच्या मिनिमम 40 ते 50 पट एवढी रक्कम साठलेली असणं आवश्यक आहे. ती साठलेली रक्कम वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट होणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं. हे ॲसेट क्लासेस आपण इन्व्हेस्ट करताना त्यात फिक्स्ड इन्कम, इक्विटी, काही प्रमाणात गोल्ड आणि सिल्वर, काही प्रमाणात तुमची कमर्शियल रिअल इस्टेट या प्रकारची गुंतवणूक करू शकता. आणि या सगळ्या ॲसेट क्लासेसमधून येणारे जे रिटर्न्स आहेत ते महागाईचा दर म्हणजे इन्फ्लेशन याच्यापेक्षा जास्त रेट न मिळायला पाहिजे, तरच आपला साठलेला जो पैसा आहे तो आपल्या आयुष्यभर आपल्याला पुरेल. त्याच्यासाठी यू शॅल बी वेल प्रिपेअर्ड आणि प्रिपरेशन हे खूप आधी चालू करायला पाहिजे. वेळेत पुरेसा विचार करून नीट ॲलोकेशन करणं हे महत्त्वाचं आहे. रिटायरमेंटची वर्ष पुरेशी लांब असतानाच जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.